या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ, सोलापूर. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या उड्या वाढल्या असून सत्तेकडे चला हीच नवीन राजकीय लाईन बनल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये आधीच मोठी गर्दी झाल्याने अनेक नेत्यांचा कल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळताना दिसत आहे. अशातच प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषद गाठल्यानंतर आता सोलापुरातील आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे बाबा मिस्त्री. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडून प्रहारची बॅट हाती घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाबा मिस्त्री यांनी कमी वेळात स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकाची मते घेत त्यांनी अनेकांची दखल घ्यायला भाग पाडले. मात्र त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीपासून अंतर ठेवत पुन्हा काँग्रेसच्या स्टेजवर हजेरी लावली. जनवात्सल्यासारख्या कार्यक्रमातूनही त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सोलापुरात मुस्लिम समाजासोबतच सर्वसामान्यांमध्ये स्वीकारार्ह चेहरा म्हणून बाबा मिस्त्री यांच्याकडे पाहिली जाते. सिव्हिल हॉस्पिटलमधून गरजू रुग्णांना मदत असो किंवा महापालिकेतील अभ्यासू राजकारण, त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा उभी केली आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाला असा चेहरा आपल्याकडे हवा आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात शिवसेनेतील एका बड्या माजी मंत्र्यासोबत बाबा मिस्त्री यांच्या अनेक गुप्त बैठका झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे सोलापुरात मुस्लिम आणि आंबेडकरी समाजात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाढती पकड लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष मोठी रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे. प्रहारचे बच्चू कडू शिवसेनेत गेल्यानंतर आता सोलापूरचा बाबाही शिवबंधन बांधणार का, असा सवाल राजकीय गल्लीपासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत चर्चिला जात आहे. जर बाबा मिस्त्री यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर सोलापुरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.